मंगोलिया, बुर्मादेश, क्युबा हा कासव दिसतोय. ही रजनीकांत यांची जन्मतारखेची नोट आहे. कुवेत देश, जॉर्ज पाचवा जॉर्ज स्मारक शिक्के चांदीची जी कॉइन आहे भारतामधले हे जुने कॉइन आणि जे मला 2 कमेंट आवडतील त्या वेगवेगळ्या लोकांनी 2 नाणी मी देणार आहे. तर भावानो, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण देशातल्या पूर्ण सगळ्या देशातल्या जगातल्या जे कॉइन नोटा आहेत का नाही ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि मेन विषय म्हणजे ह्या 4 फायल्यामध्ये का नाही पूर्ण सगळ्या देशांचं तुम्हाला नोटा वगैरे ज्या काही जुन्या कॉइन वगैरे तर आहेत का नाही ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. आता ही जी तुम्हाला पहिली फाईल दिसायला आहे का नाही ती ते तुम्हाला दादा सांगतात ही सगळी माहिती काय आहे काय नाही. हे इंडियन कॉइन कलेक्शनची फाईल आहे. एलिझाबेथ कॉइन आहे, हे एडवर्ड कॉइन आहे. राजे जे आपल्या आपण जे स्वातंत्र्याच्या काळाच्या आधीची जॉर्ज पाचवा जॉर्ज 6वा ही नाणी ही सगळी सिल्वर कॉइन आहेत. इंग्रजांच्या राजवटीत असलेली ही कॉइन आहेत. ह्या भारताचा शेवटचा कॉइन आहे. जसंच हा एक युनिक कॉइन आहे. हा 1 पैसे कॉइन आहे जो इंग्रजांनी छापला. हा अपशगुनी कॉइन मानला जातो. हा ज्यावेळी कॉइन छापला त्यावेळी त्यांची राजवट सत्ता संपली असं म्हटलं जातं. 1 पैसे 1947चा त्यांचा शेवटचा कॉइन आहे. हा कॉइन 1944ला पहिल्यांदा आला होता. हा चांदीचा कॉइन आहे. हा कॉइन त्यापेक्षा सगळ्यात महाग कॉइन आहे. हा राणी एलिझाबेथचा कॉइन आहे. पण हा स्वच्छ करता येत नाही कारण स्वच्छ केला की त्याची किंमत कमी होते. जॉर्ज पाचवाचा 2 आणे ते इंग्रजांचे कॉइन आहेत. हे इंग्रजांचे स्वातंत्र्यानंतरची 1 पैसा 1 आना 2 पैसे 3 पैसे 4 पैसे 10 पैसे 20 पैसे. पहिला 1 रुपयाचा भारतात स्वातंत्र्यानंतरचा कॉइन होता. 1950 साली पहिलं नाणं बनलेलं 20 पैसे आहेत. ह्याचे जे इन्ग्रेडियंट ज्यात मेटल जे युज केले तांब्याचं ते एकदम हाय क्वालिटी होतं. हाय क्वालिटी हे सोन्यामध्ये वितळून भरपूर जागी वापरलं जातं. हे सगळे 20-25 पैसे 50 पैसे पहिल्या जगातले 25 पैसे आहेत आणि नवीनचे वाटतात अजून न वापरलेले वाटतात. 25 वर्ष झाले स्वातंत्र्याला त्यावेळी हे कॉइन काढलं होतं. हे शेवटचा आटाने बाकीचे स्मारक शिक्के 1979 असेल जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी महाराणा प्रताप हे शिवाजी महाराजांचे कॉइन आहेत. वेगवेगळ्या मिंट मधले आपल्या देशात वेगवेगळ्या मिंटात वेगवेगळ्या ठिकाणी कॉइन तयार केले जातात. पहिल्याच्या काळात 5 रुपये एवढं मोठे यायचे. हे सगळे 10 रुपये शिक्के आहेत. आणि हा काशी हिंदू विश्वविद्यालयाचा कॉइन आहे. हा कॉइन खूप कमी छापलाय त्याचे नाही. हे सगळे स्मारक शिक्के म्हटले जातात त्याला. हे आता अजून कलेक्शन चालू आहेत. हे फॉरेन मिंट मध्ये छापलेले आहेत. हे वेगवेगळे आफ्रिकेतले आहेत, इंग्लंडचे आहेत, कॅनडाचे आहेत. हे सगळे वेगवेगळे नाणे आहेत. ओळखण्यासाठी त्याच्या मिंट मार्क असतो खाली. इथं स्टार आहे, इथं एम आहे. हे मॉस्कोचा हा रशियामधून आलेला कॉइन. हा महाराष्ट्राचा पहिला कॉइन आहे. हा स्मारक शिक्केमध्ये जातात. हे तर सगळं भावानं इंडियन कनेक्शनचं जी कॉइन होती ते तर तुम्ही बघितलं आजचीला. तर इंडियनच्या नोटा पण तुम्हाला मी दाखवतो. हे पहिल्याच काळातले 1 रुपयाचे आहेत. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे जसे गव्हर्नर बदलतील तसे त्यांचे सिग्नेचर नुसार हे वेगळे ठेवलेले आहेत. आता हे व्यंकटरमण आहेत, मनमोहन सिंग आहेत. प्रत्येक नोटाला सिग्नेचर सिंग अहलुवालिया आहेत. हा तसे वेगवेगळे सिग्नेचर सेट तुम्ही इथं बघू शकता. हा 91चा आहे, हा 94चा आहे, हा 86चा आहे आणि नंतर 2017 1 रुपये अजूनही तयार होतात दरवर्षी पण ते आपल्यापर्यंत येत नाही. 2 रुपयाचे आहेत वेगवेगळे वेगवेगळे सिग्नेचर. हा ह्याच्या अगोदर ही नोट बनली. त्याच्या अगोदर जुन्या 10 रुपयाच्या नोटा. त्या नोटा जरा युनिक होत्या कारण की मोरपी वगैरे रंगीबेरंगी नोट होत्या. ही एरर नोट आहे. कटिंग एरर नोट झाली. कट जाताना चुकली होती त्यामुळे ही कलेक्शन मध्ये ठेवली. हे वेगवेगळ्या सिग्नेचरच्या आणि वेगवेगळ्या इथं मार्क बघू शकता. इथं वेगळा आहे, नंतर इथं वेगळा आला, नंतर हा इथं 10चा कनेक्शन आहे. म्हणजे सिक्युरिटी एज नंतर वेगवेगळे तयार झाले. हे आताच्या पिरियडच्या आहेत. आताच्या ह्या चालू असलेल्या नोटा आहे. डिमॉनिटायझेशनच्या नंतरच्या नोटा. ही आहे ती माझी जन्मतारखेची नोट आहे 31/03/96. ही रजनीकांत यांची जन्मतारखेची नोट आहे. रजनीकांत 12/12 1950 साली 12/12/50 तशी ती मी तिथून मागून घेतलेली आहे. हे 20चं कलेक्शन 50च्या जुन्या काळातल्या. ही अँटिक नोट आहे एकदम. ही रेअर नोट आहे. ह्याच्यामध्ये रेअर काय आहे? रेअर म्हणजे ह्या 4 वेगवेगळ्या गव्हर्नरनी सह्या केलेल्या नोट आहेत. कलर तुम्ही कळाला कलर. ह्या नोटा खूप कमी तयार झाल्यात त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी प्रिंटिंग चालू होतं त्यावेळी पाठीमागे भारताचे लोकसभा आहे त्याचा फोटो बघू शकता. इथं भारताचा झेंडा आहे पण ह्या नोटला इथे भारताचा झेंडा नाही. मग ही प्रिंटिंग मिस्टेक एरर आहे त्यामुळे या नोटा बंद केल्या गेल्या. इथं पण भारताचा झेंडा बघू शकतात त्याच्याकडे. पण इथे प्रिंटिंगमुळे चुकल्यामुळे ही नोट खूप कमी मिळते. विमल जालनची नोट आहे जुन्या काळातली. कारण की खूप जुनी नोट आहे. आताच्या पिढीला ही बघितली पण नाही. 100ची ह्या 100च्या मनमोहन सिंगची आहे. गव्हर्नर त्यावेळी ते होते त्यावेळी. ही नोट ह्याचा सेट पूर्ण म्हणजे 2014 पासून 2000 ज्यावेळी 18ला बंद झाल्या त्यावेळीपर्यंतचा पूर्ण सेट आहे. म्हणजे 2013, 14, 15, 16ला ह्या स्टार नोट आहेत. ह्या स्टार नोट आहे. स्टार म्हणजे काय प्रिंटिंग मधून बाहेर येत असते त्यावेळी जर चुकीचं काहीतरी छापली तर ती नोट तिथं परत प्रिंटसाठी पाठवली जाते. मग रिसायकल होते आणि परत प्रिंट होण्यासाठी स्टार नोटा म्हणून बाहेर येतात. त्या बाहेरच्या देशातल्या नोटा आहेत त्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या पण येतात. अल्वी, भूतान असे काही देश आहेत की तुम्ही ते कधी ऐकला पण नसणार आहेत. क्युबा, बुर्मादेश, मंगोलिया, बुर्मा
पेरू देशातल्या नोटा, इजिप्त, कुवेत देश, हे कुवेत देश या महाग नोटा, इथून आपल्याला पेट्रोल येतं. अर्धा दिनार म्हणतात त्याला, दिनार. मेक्सिको, ग्रीस, पोर्तुगल ही गोव्यातली नोट आहे. पोर्तुगल साम्राज्य गोव्यात स्वातंत्र्यानंतर सुद्धा अस्तित्वात होतं. त्यामुळे एकदम जुन्या नोट आहेत, ह्या पण रेअर नोट आहेत. व्हिएतनाम, अंगोलिया, रोमानिया हे सगळ्या नवीन नोट आहेत त्यांच्या देशात चालू असलेल्या. मॅटॅगल्स म्हणतात त्यांच्या म्हणजे करन्सीला, आपण कसं रुपये म्हणतो तसं मॅटॅगल्स, डॉलर असं वेगवेगळं नाव असतं. ही युगोस्लाव्हिया देशातली नोट आहे. हे आता चलनात नाही आहेत त्यांच्या, या डिमॉनिटायझेशन नोट झाल्या त्या. म्हणजे आपल्या कसं जसं 500च्या नोटा बंद आहेत तशा ह्या त्यांच्या देशामध्ये नोट बंद आहेत. युरस, क्रोटारिया, युक्रेन, इंडोनेशिया, मालदिव्या, नेपाळ, सिरिया, झायरी. ही नेपाळची प्लास्टिकची करन्सी आहे. ही युनिक आहे, ही पूर्ण प्लास्टिक मध्ये आहे आणि प्लस आरपार दिसते तुम्हाला. आता ही नेपाळ दिसते काय, आरपार दिसते प्लास्टिक करन्सी. अफगाणिस्तान, चायना, जुन्या पण आहेत चायनाच्या मध्ये, ह्या जुन्या 1 रुपयाच्या त्यांच्या असे दिसते. तर रशियाला रुबेल म्हणतात. रुबेल. हा. ही होंडुरियस, बांगलादेश, लाओस, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, काँगो, म्यानमार, गोव्याला, कंबोडिया, थायलंड. हे सगळ्यात ह्या 3 नोटा अँटिक आहेत. ह्या उभ्या नोट आहेत. ही नायजेरियाची प्लास्टिकची, पूर्ण प्लास्टिक आहे, सुरगाळत नाही, फाटत नाही आणि प्लस आरपार दिसतले. ही प्लास्टिक आहे, डुप्लिकेट होतच नाही याचं, पूर्ण प्लास्टिक कागद आहे. मलेशियाच्या पण ही प्लास्टिकची नोट आहे. ही पण इथं दिसू शकतं, ट्रान्सपरंट दिसते पाठीमागे. ही मंगोलिया, ही म्यानमार, ही प्लस बर्मादेश. म्यानमारला बर्मा म्हटलं जायचं. युरोसचे म्हणजे ह्या नोटा ओळखल्या जात नाहीत कशा आहेत त्या, ते जरा बघितल्यामुळे आम्हाला कळतं. त्या कंबोडिया, ही नवीन नोट, कंबोडिया जुनी नोट, कंबोडियाची. चायनाची परत एक जुन्या काळातली नोट आहे चायनाची. परत मंगोलिया, जिथून मुघल आले तिथले मंगोलियाची नोट. ही हाँगकाँगची जुन्या काळातली नोट आहे, पण एक साईडलाच प्रिंटिंग आहे. एक साईडलाच प्रिंटिंग आहे, एकदम सगळ्यात लहान नोटी. रेअर आहे नोट. ही व्हेनेझुएलाची नोट, पोर्तुगीज भाषा. ही गोयानामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. बीड लावून घेतली होती. बीड म्हणजे लिलावातून मी जिंकलेली नोट आहे. निकोला टेस्लाची नोट आहे. ही दिनारा म्हटलं जातं त्या देशाला, म्हणजे ही दिनार आहे, 10 बिलियन दिनारा. आणि कतारची नोट आहे, कतार आणि दुबईत ही वापरली जाते. अशी ही कॉईनची तिने फाईल केल्या, तर हिची पण त्यांना माहिती पूर्ण पाठ आहे. हिची पण माहिती तुम्हाला सांगतात त्यांनी. हे बाहेरच्या देशातली सगळी नाणी आहेत, पूर्ण जगभरातले आपल्याकडे नाणी आहे. अशा पण लावले. ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, मस्कट अँड ओमनच्या, टर्की, डेन्मार्क, जपान, न्यूझीलंड, सौदी अरेबियाचे नाणं आहे, मलेशिया, नॉर्वे, तैवान. रशियातलं लिननचं कॉईन आहे. लिनन हे रशियाचे राज्यक्रांतीचे जनक म्हटलं जातात, त्यांचं कॉईन. स्वित्झर्लंडचं कॉईन आहे. सिंगापूर, कॅनडा, झायरी देश, नेदरलँड, कुवेत, हे इंडियाचं कॉईन आहे आपण लावलं. म्हणजे पूर्ण देशाचं असल्यामुळे आपला पण देशाचं आपण लावलंय कॉईन. श्रीलंका, पाकिस्तान, इटली, इराक, पोलंड, UAE किंवा दुबई दोन्ही एकच, मलेशिया, UK, युनायटेड एमिरेट्स, कतार, सौदी अरेबिया. इथं ईस्ट कॅरेबियनचा पण कॉईन आपल्याकडे आहे. ईस्ट कॅरेबियन एकदम बेटावर असलेला आहे, ते एकदम रेअर आहे. रेअर देश आहे तो, म्हणजे खूप कमी लोक जातात त्या बेटवर. हा, समुद्राच्या आत असल्यासारखं. इथून पुढे स्टिकर राहिले, कारण की भरपूर एक देशातले खूप सारे कॉईन आहेत. सगळे असे वेगवेगळे देशातले आहेत. मला आता बघूनच कळतं कुठल्या देशातलं कुठलं कॉईन आहे. म्हणजे हे तुम्ही आता जे कलेक्शन हे आता हे ठेवलं आहे, याला अजून तुम्ही स्टिकर वगैरे तर लावणार? स्टिकर वगैरे लावणार आता चालूच आहे. म्हणजे वेळ मिळत नसल्यामुळे हे लावायचं राहिले. पूर्ण सगळे सगळे अमेरिकनची सगळी कॉईन आता यूज करतेले आहेत, काही बंद यूज चालू आहे. आता या कॉईनचा यूज चालू आहे. हा, यांना सेंट म्हणतात. सेंट. हा, सेंट. आपण कसं पैसा म्हणतो तसं सेंट आहेत हे सगळे अमेरिकेचे सेंट. तुम्ही ओळखू शकता का हा कुठल्या देशाचा? हा ओळखून दाखवा कमेंट मध्ये, सांगा भावानो हा कॉईन कुठला आहे. आता हा जर्मनी देशातला कॉईन आहे. हा फक्त लहान मुलांना खेळण्यासाठी हा कॉईन वापरला जातो, गेमिंगसाठी, खेळण्यासाठी. जे ते मिशनीमध्ये टाकायचं त्यासाठी पण वापरला जातो. काही पोरं असतात त्यांना पैसे खरोखरचे जाऊन ते दुकानात खरेदी करण्यापासून ते गेल्यावर कळतो लगेच हा खोटं कॉईन आहे तो. पोरांना हे करण्यासाठी वापरण्यासाठी हे कॉईन वापरलंय. मग त्या देशात अप्पू कॉईन पण असे वापरलेत, म्हणजे हत्तीचे कॉईन. जे इस्रायलची नाणे आहेत, पेजची नाणे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी भरपूर देशातली नाणे आहेत. राणी एलिझाबेथ जी आहे तिचं कॉईन आहे हा. राणी एलिझाबेथचा UKचा कॉईन आहे. राणी हिचे भरपूर देशात कॉईन छापले जातात आणि वापरले जातात राणी एलिझाबेथचे. ही इंग्लंडची राणी होती. हा साऊथ कोरियाचा कॉईन आहे. साऊथ कोरियाचा बघितल्यावर कळतच नाही साऊथ कोरियाचा, चायनाचा आहे का जपानचा आहे. हे पॅकिंग वगैरे कसं करताय? आपण आता काही नाणी पॅक करूया. आपण काही नाणी पॅक करताना आपण पब्लिकला दाखवूया. आता तुम्हाला ह्यामध्ये दादानी की नाही अजून एवढं पॅकेजिंग करणे कॉईन्स ठेवल्यात, तर ह्यातलं तुम्हाला 2-3 कॉईन पॅकिंग कसं करतात ते तुम्हाला ह्या आता दाखवतो. हे असं, ह्याचं नाव काय म्हणायचं दादा? हे कॉईन होल्डर. कॉईन होल्डर ह्याचं नाव आहे. कॉईन होल्डरमध्ये कॉईन हा सरळ पूर्ण स्टेट ठेवायला लागणार. आता स्टेट समोर फ्रंटला कसं आहे ते बघून, आता इथे त्यांच्या देशातल्या राणीचा फोटो आहे. स्टेट सरळ ठेवून अशी घडी घालून आणि बरोबर स्टॅपलर स्टेट
4 मारावे लागतात, म्हणजे कॉईन परत पडणार नाही आणि व्यवस्थित चांगल्या ह्याच्यामध्ये कॉईन राहतो. हे दादा असं पॅकिंग करतात बघा कॉईन, आणि असं कॉईन केल्यावर हे असं एकदम खतरनाक आणि एक नंबर असं दिसते भावानो. आणि ह्याच्या पुढं प्लॅस्टिक आहे असं ट्रान्सपरंट, आणि कॉईन पण सेफ राहतो ह्याच्यामध्ये. पॅकेजिंग वगैरे कसं करतात ते तर तुम्ही बघतच असतील. आता मेन विषय म्हणजे दादांकडे चांदीचं कॉईन आहे. हा शिवाजी महाराजांचा कॉईन आहे. हा हैदराबाद मिंटचा, हा रेअर कॉईन आहे एकदम. हा खूप कमी मिळतो. हा महाराष्ट्र स्थापना दिवस आहे. इथून पुढे सगळे चांदीचे आहेत. हे ब्रिटिश इंडिया राजवटीतले चांदीची कॉईन आहे. चांदीचा हा ब्रिटिश इंडिया चांदीचा एकदम कोरीव काम कसं केलं बघा. मस्त आहे. 1945. हा पण सगळे चांदीचे आहेत. हा ₹1 ब्रिटिश जॉर्ज 6वा. हा मराठीशाही राजवटीतला दुसरा बाजीराव ज्यावेळी श्रीनगरमध्ये आपली हे होती राजवट, तिथं हा मिंट केलेला आहे. त्या छापखान्यात हा तयार केलेला कॉईन आहे. आणि हा सिंहस्थ मंत्र म्हणजे हा सिल्वर कोटेड हा कॉईन आहे. हा कुंभमेळावाचा कॉईन आहे किंवा कुंभमेळावा मुद्रा म्हटलं जातं याला. हा दर 12 वर्षाने एकदा नाणं तयार केलं जातं किंवा दर 12 वर्षाने हा कॉईन तयार केला जातो. हा सिल्वर प्लेटेड कॉईन आहे. 1985चा आहे. हा कधी न वापरलेला बंडल आहे. 1 ते 100 यात नोटा आहेत. आणि हा 2016चा कॉईन, 2016चा ₹1 आहे. दरवर्षी असं तयार होत आहे, पण दरवर्षी आपल्या हातापर्यंत येत नाही. ते वरच्यावर संपतात आणि कमी छापलं जाते. हे 2 बंडल मी लिलावातून जिंकलेले आहेत. हे 2 बंडल लिलाव होत असतात त्यामधून मी जिंकलेले आहेत. हा अमेरिकेचा कॉईन आहे. इन गॉड वी ट्रस्ट लिहिल्यावर लिबर्टी म्हटलं जातं किंवा 5 सेंटचा हा कॉईन आहे युनायटेड स्टेट्सचा. हा मी गिफ्ट देतो तुला. आता ह्या दादाने मला लिबर्टी नावाचा कॉईन मला गिफ्ट केला. जर तुम्हाला असला कुठला जर कॉईन तुम्हाला गिफ्ट पाहिजे असेल तर चॅनलला पहिला जर तुम्ही सबस्क्राईब करा, आणि जे मला 2 कमेंट आवडतील त्या वेगवेगळ्या लोकांनी 2 नाणी मी देणार आहे, बोलवून स्वतः.